भगवती ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय 6वा आणि 6व्या अध्यायामध्ये कालपर्यंत आपण विचार करत आलो की या योगाविषयी अधिकारी कोण. तर त्या अधिकाऱ्याचा विचार या ठिकाणी सुरू होता. हा योग फार खाणारा असेल किंवा फारच त्या ठिकाणी काहीच न खाणारा असेल किंवा अधिक झोपळा असेल किंवा कोणत्याच प्रकारची झोप न घेणारा असेल, त्याला मात्र अशा प्रकारचा योग हा प्राप्त होऊ शकत नाही. किंवा मग भगवंत या ठिकाणी काय सांगतात की त्याचं जे झोपणं आहे, जे खाणं आहे, जे फिरणं आहे किंवा त्याची जी काही कार्य असतील, ही कार्य अगदी तो परिमित म्हणजे योग्य प्रकारे तो ती सारी मोजून करतो. त्यालाच हा संसाराचा दुःख, संसारोपी दुःख, त्याचा नाश करणारा योग त्याला प्राप्त होत असतो. म्हणून त्याच्यावरती विचार करताना काल आपण विचार केला की आहार तरी शिविजे, परियुक्तिशेने मापे मविजे, क्रिया जात आचार्यजे तयाची स्थिती. म्हणजे आहार तरी त्या ठिकाणी घ्यायचा जरी झाला, पण घेताना कसा घ्यावा, परियुक्तिचेने मापे मविजे, आणि युक्तिपूर्वक अशा प्रकारे ते मोजून घ्यावेत. जसं आहार त्या ठिकाणी युक्तिपूर्वक परिमित योग्य प्रकारे त्या ठिकाणी घेतला पाहिजे मोजून, तसं क्रियाजात सुद्धा काय आहे, क्रियाजात म्हणजे सर्व त्या ठिकाणी असणारं घरचं दारचं जे काही कर्म असतील त्याचं पण त्याला आचरण करायचं. इथं आचरण शब्दाने अनुष्ठान असं म्हटलेलं आहे. म्हणून त्याला नुसतं काम करायचं, कार्य करायचं, त्या घोड्या बैलासारखं नाही काम करायचं. तर ते घोडा आणि बैल काही आचरण नाही करत कामाचं, तसं आपल्याला कार्य करत असताना आपल्याला आचरण अनुष्ठानपूर्वक कार्य करायचं. पण अनुष्ठान करताना आपण एक ठरवून काम करत असतो. जसं आता आपल्याला अनुष्ठान करायचं, पाठ जरी करायचं झालं तर याची एक मर्यादा ठरलेली आहे. हा पाठ काय 2 तासाचा नसतो, 1 तास 10-5 मिनटं अलीकडं पलीकडं असं ठरवून आपलं असतं. तसं बाकीची सारे कामं जे आहेत ती सुद्धा काय आपण अशा प्रकारे ते आचरण करावी. तयाची स्थिती म्हणजे वरील प्रमाणे. मितला बोली बोलीजे, मितल्या पावली चालीजे, आणि निद्रेही मानू दिजे अवसरे एके. मितला बोली बोलीजे, आता त्याला बोलायचं जरी झालं तर कशा प्रकारे त्या ठिकाणी बोलावं, तर ते मितले असलं पाहिजे. साच आणि मावळ मितले आणि रसाळ. मितले म्हणजे मोजकं परिमित त्या ठिकाणी त्याने बोलावं. मितल्या पावली चालीजे, आणि त्याचं जे चालणं आहे, फिरणं आहे, ते सगळं कसं असतं, तर चालायचं पण कसं मोजून व्यवस्थित, अधिक मात्र कष्ट होईल शरीराला अशा प्रकारचं मात्र चालायचं नाही. म्हणजे मग कोणी असं म्हणन, चला आपलं ते मुंग्या पिल्यासारखं, असं नाही म्हटलं या ठिकाणी. म्हणजे मिथल्या म्हणजे मोजून अशा पद्धतीनं चाललं पाहिजे. अधिक शरीराला त्रास न होता अशा पद्धतीनं चाललं पाहिजे. कारण शरीर हे आपलं काही परमात्मा प्राप्तीचं साधन आहे. म्हणून त्या शरीराला अशा कोणत्या प्रकारची व्याधी त्रास न व्हावा म्हणून व्यवस्थित त्या ठिकाणी मोजून त्या ठिकाणी चाललं पाहिजे. निद्रही मानू दिजे अवसरे एके, आणि कधी कधी झोपही आपल्याला फार महत्त्वाची असते. झोप म्हणजे साधकाच्या जीवनातलं ते एक अमृत सांगितलेलं आहे. म्हणून त्या असणाऱ्या झोपेला सुद्धा एक वेळ कधीतरी महत्त्व दिले पाहिजे. म्हणजे एक वेळ कधी, ज्या वेळेस आपल्याला आणि झोप येते त्यावेळेस मात्र आपण झोप ही घेतली पाहिजे. तिला मात्र असं नाकारलं नाही पाहिजे. जागणे जरी झाले तरी व्हावे ते मिथले. आता जसं झोपेचं महत्त्व सांगितलं तसं जागणं, त्या ठिकाणी जर जागायचं जरी झालं, जागरण जरी करायचं झालं तरी किती जागरण करावा, तरी व्हावे तेही मिथले. ते सुद्धा काय जागरण मोजून असावं. किती काही जागून मात्र चालत नाही. येतुलेने काय होईल, येतुलेने एवढ्याने धातू साम्य संचले असेल सहजे. शरीरात साठलेलं जे धातू, 3 प्रकारचे धातू सांगितले, कफ वात पित्त, हे काय त्याचा समतोल आणि संचलन म्हणजे समतोल धरला तरी चालेल. आणि
असेल सहजे आणि अशा प्रकारे स्वाभाविकपणे तो राहू शकेल. ऐसी युक्तीचेने हाते जै इंद्रिया उपजे भाते तै संतोषाते वाढते संतोषाशी वाढते मनची करे. असे युक्तीचेने हाते अशा प्रकारे युक्तिपूर्वक नियमितपूर्वक हाते हातवटीने आहे का नाही जै इंद्रिया उपजे भाते आणि अशा प्रकारे इंद्रियांना ओपीजे भाते म्हणजे इंद्रियांना विषय त्या ठिकाणी दिले जातात. पण कसे दिले जातात? युक्तीचे हाते युक्तिपूर्वक मात्र दिले जातात. असे ज्या ठिकाणी इंद्रियांना युक्तिपूर्वक आणि विषय दिले जातात ते काय होतं तेव्हा संतोषाशी वाढते मनची करे. अशा प्रकारे ते मनच आणि संतोषाला म्हणजे कुठं अंतःकरणामध्ये आणि संतोषाला मात्र काय करतं मन वाढवण्याचं काम करत असतं. काल आपण श्लोक बोलून आलो ना, झालंय बोलून श्लोक हो. यदा विनियतं चित्तम आत्मनैवावतिष्ठते निस्पृह सर्वकाम्यभ्यो युक्त यत उच्यते तदा. संपूर्ण नेमेले चित्त आत्मरूपी रंगला निमाली वासना तेव्हा योगी तो युक्त बोलिला. काय म्हटलं या ठिकाणी की संपूर्ण नेमेले चित्त. आता त्याचं जे चित्त आहे ते संपूर्ण चित्त कुठे आता त्या संपूर्ण असणाऱ्या चित्ताचं त्याने काय केलेलं आहे नियमन त्या ठिकाणी केलेलं आहे. कुठे नियमन केलेलं आहे? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नियमन केलेलं आहे. काल अभंग झाला कीर्तनामध्ये, तिथं कृष्णाची आसुके भूक नाही तहान सदा समाधान सकळांचे. म्हणजे त्याने सुद्धा आपलं चित्त कुठे लावलं होतं? देखला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी आपुल्याचा विसर भोळा गोविंद कळा कौतुके. मग काय झालं होतं? त्याने सर्व चित्त कुठं लावलं होतं? केवळ त्या परमात्म्याच्या ठिकाणी चित्त लावलेलं होतं. आता त्या चित्ताला परमात्मा सोडून दुसरा कोणता विषय आहे का? परमात्मा सोडून दुसरा कोणताच विषय नव्हता. म्हणजे त्यांना तहान भूक सुद्धा विषय राहिला नव्हता. तहान सुद्धा आठवत नव्हती, भूक सुद्धा आठवत नव्हती. मग सदा समाधान सगळ्यांचे. म्हणजे हे समाधान कोणाला झालं होतं? तिथं आता गोपिका असं वर्णन केलं. तसं आता इथं काय? इथं सदा समाधान सगळ्याचे म्हणजे सगळ्या इंद्रियांना समाधान होतं, आहे का नाही? सगळ्यांचे समाधान नव्हे देखील या वाचून तुकोबरा म्हणतात या असणाऱ्या सर्व इंद्रियांचं समाधान देवा तुला पाहिल्याशिवाय होणार नाही. म्हणून तुकोबरा त्या देवाला म्हणतात तू धावून ये, तू लवकर मला दर्शन दे. आणि अशा प्रकारे ह्या सर्व इंद्रियांचं काय कर? समाधान त्या ठिकाणी कर. किंवा काही ठिकाणी असं म्हटलं माझ्या इंद्रियाशी लागले भांडणं. आता ही इंद्रियांचं नाही वर्णन करायचं, ते अभंग आला म्हणून मी बोललो. तर इथं मला एवढं सांगायचं की ह्या चित्तामध्ये काय तो परमात्मा बसला जातो आणि अशा पद्धतीनं तो परमात्मा बसला की मग तो परमात्म्यामुळे ह्या खऱ्या चित्ताला अंतःकरणाला अशा प्रकारे काय समाधान त्या ठिकाणी होत असतं. म्हणून साधू संतांचं नेहमी सांगणं असतं की आत्मरूपीची रंगाला. आणि मग जो अशा प्रकारे संपूर्ण नेमिले चित्त आणि संपूर्ण आपले चित्त आणि परमात्म्यामध्ये काय त्याने लावलेलं असतं. नेमिले म्हणजे परमात्मा स्वरूपामध्ये पूर्णपणे त्याने आत्मस्वरूपामध्येच ते चित्त काय त्याचं नियमन केलेलं असतं. आता त्या चित्ताला मात्र बाहेरचा विषय राहिलेला नसतो. मग तो कुठे आत्मस्वरूपामध्येच रमून जातो, रंगला जातो. म्हणजे कसं? काल आपण काहीतरी ते म्हणत होतो, रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुरला शिर पतंगे शरीर जायाचे ठेवणे काय अभिलाष जने. मग रंगायचं झालं तर कुठं रंग? तर एकदा त्या परमात्मा स्वरूपामध्येच रंगून जा, इतर ठिकाणी मात्र रंगू नको. कारण सगळा रंग कुठे? त्या परमात्मा स्वरूपामध्येच रंग आहे. अवघा रंग एक झाला, रंगी रंगेला श्रीरंग. म्हणजे सगळा रंग म्हणजे त्याच्याच ठिकाणी आहे. सगळा रंग म्हणजे काय? सगळ्यांचे रंग तिथं पाहायला मिळतात. म्हणून तोच सगळ्या रंगाने रंगलेला आहे. म्हणून चित्त लावायचं झालं तर त्या परमात्म्याच्या ठिकाणी लाव.
तिथंच तू मात्र काय कर, समाधान घे बाबा. म्हणून संपूर्ण नेमिले चित्त आत्मरूपी रंगला आणि मग तो अशा प्रकारे संपूर्ण चित्ताचं नियमन केल्यामुळं आत्मस्वरूपामध्ये रंगला जातो. रंगला जातो म्हणजे तद्रूप होऊन जातो, एकरूप होऊन जातो. तो मात्र त्या ठिकाणी वेगळा मात्र राहत नाही. अशा प्रकारे त्याचं चित्त काय परमात्मा स्वरूपच होऊन जातं. म्हणजे जसं आपण म्हणतो की नाही, मला वाटतं दुसऱ्या अध्यात ओवी आली होती, अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्यात हे. कुठे चित्त लावलं? अर्जुना समत्व चित्ताचे. हे चित्ताचं समत्व काय आहे? मन आणि बुद्धीचे ऐक्यात हे. जिथं मन वेगळं राहतं का, मन मनाचा पणा वेगळा न राहता, बुद्धी बुद्धीचा पणा वेगळा न राहता, मन आणि बुद्धी दोघांचं ऐक्य होऊन जातं. तेच खरं काय आहे अर्जुना, समत्वाचं वर्णन करून सांगणारा विचार आहे. म्हणून त्याला समत्वयोग आपण सुरुवातीला म्हणतो, दुसऱ्या अध्यायामध्ये याचा विचार भरपूर आपण त्या ठिकाणी करून आला. म्हणून आपलं कोणतीही गोष्ट जर करायची झाली तर आपलं आधी चित्त शुद्ध असलं पाहिजे. परमात्मा स्वरूप तर प्राप्त करून जर घ्यायचं असेल तर बाकीच्या गोष्टीसुद्धा करता असताना चित्ताची फार आवश्यकता असते. तसं आपल्याला परमात्मा स्वरूपामध्ये रंगायचं असेल तर काय असलं पाहिजे? आपलं चित्त निर्मळ असलं पाहिजे, आहे का नाही? काय येऊन गोपाळ राहे तेथे, तो काय म्हणे, चित्त करारे निर्मळ. आपलं चित्त काय असलं पाहिजे? निर्मळ असलं पाहिजे. तरच आपल्याला ह्या अशा प्रकारे परमात्मा स्वरूपामध्ये काय रंगता येऊ शकतं. नाही निर्मळ जीवन काही करेल साबण, आहे का नाही? जीवनच जर निर्मळ नसेल, जीवन म्हणजे काय, आपलं जीवन नाही बरं का, जीवन म्हणजे पाणी असा अर्थ घ्यायचा. आणि ते पाणी निर्मळ नाही, मग काय करेल साबण. तसं तिथं महत्वाचं आहे का नाही? पाणी जर स्वच्छ नसेल तर साबण काय करेल? तसं म्हटले बाबा, तसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करेल काही. तसं आपलं जर चित्त शुद्धच नसेल तर हे बोध काय करेल? आणि जोपर्यंत आपल्याला बोध होत नाही तोपर्यंत परमात्मा स्वरूपामध्ये रंगता येईल का? तोपर्यंत आपल्याला रंगताच येऊ शकत नाही. अर्जुन त्या ठिकाणी भगवंताच्या पुढं सरमुख आहे, पण चित्त अर्जुनाचं सुरुवातीला निर्मळ नव्हतं. कुठे निर्मळ होतं? तो भगवंताला सांगू लागला बाकीच्या गोष्टी. हे असं असतं, ते तसं असतं. मग हे असं केल्याच्या नंतर वर्णसंकर होईल, वर्णसंकर झाल्याच्या नंतर स्वर्गातले पितर खाली येतील, अमुक होईल तमुक होईल. अरे जिथं भगवान परमात्मा आहे आणि तू म्हणजे अर्जुन म्हणजे कोण? अर्जुन म्हणजे मिनमिनता दिवा आणि भगवंत म्हणजे सगळ्या जगाला प्रकाशित करणारं दिव्य असणारं भव्य असणारं तेज आहे. मग त्या तेजा पुढं तुझी मिनमिनती मेणबत्ती लावून काय उपयोगाचं आहे? तरी पण तो अर्जुन ऐकत नव्हता. म्हणजे याचा अर्थ काय? सूर्यापुढे काजवा. हा, सूर्यापुढं कासव म्हटलं तरी काय हरकत नाही. म्हणण्याचं तात्पर्य काय की अर्जुन अर्जुन भगवंत नाही म्हणले का, तू जाणता तरी म्हणविसी परी नेनवेतेना, काय तू जाणता तरी म्हणशी परी, मला आता ती ओवी आठवत नाही. काय पुढं म्हणलं तर शिकू तरी जाण्याचे, शिकू तरी बोलशी बहु चालली ती, तू जाणता तरी म्हणविशी परी नेनवेते न सांडेशी. तू शहाणा जर म्हणावं पण अज्ञानपणा मात्र टाकायला तयार नाही. नंतर नंतर भगवंतानी खरी त्या 11व्या श्लोकापासून अर्जुनाला सांगायला सुरुवात केली. त्याच्या आधी हा अर्जुनच स्वतःचं सांगत होता. पण जोपर्यंत तो भगवंताला शरण आला नाही, जोपर्यंत त्याचं चित्त अशा पद्धतीनं शरणगतीचं झालं नाही, तोपर्यंत भगवंताने अर्जुनाला काही सांगितलं का? मध्ये भगवंत काय अर्जुनाला डिस्टर्ब केलं का? अजिबात नाही. तुला काय सांगायचं ते सांग बाबा. पण बाकीच्यापेक्षा अर्जुन मात्र शहाणा होता. मग भगवंताने अर्जुनाला गीता कधी दिली? जोपर्यंत त्याचं चित्त शुद्ध होत नाही तोपर्यंत त्याच्यावरती अजिबात नाही. जसं का आपण पाहतो की नाही, जसं चांगदेव महाराजांचं उदाहरण देताना पाहतो की त्या चांगदेव महाराजांनी काय 1400 वर्ष जगला आणि त्याला कोरा म्हणले. ते ज्ञानोबराय काय म्हणले, कोराय म्हणून चांगलंय. जर गिरबाडलेला कागद आणून दिला असता त्याचा काय उपयोग झाला असता? त्याचा काहीच उपयोग होत नाही. मग कोणत्या कागदाचा उपयोग होतो? कोऱ्या कागदाचा. तसं आपलं चित्त कसं असलं पाहिजे? कोरं असलं पाहिजे. अर्जुनाचं चित्त काय कोरं झालं, म्हणून भगवंताने त्यामध्ये काय ज्ञान द्यायला सुरुवात केली. तसं ह्या ठिकाणी आपलं जर चित्त शुद्ध नसेल तर काय होईल बरं? तर मग अशा पद्धतीनं आपल्याला परमात्मा स्वरूपामध्ये मात्र रंगता येणार नाही. म्हणून अशा पद्धतीनं ज्याने आपलं संपूर्ण चित्त मन अंतःकरण पूर्णपणे त्याचं नियमन करून परमात्म्या स्वरूपामध्ये काय पूर्ण ज्याने रंगवलेलं गेलेलं आहे. निमाली वासना तेव्हा
योगी तो युक्त बोलिला. आणि मग काय होतं, तेव्हाच अशा प्रकारे त्याची वासना काय आहे, निमाली. निमाली म्हणजे पूर्णपणे नाहीशी झाली, पूर्णपणे काय झाली, शांत त्या ठिकाणी झाली, आहे की नाही. म्हणून आता त्याची वासना निमाली म्हणजे शांत झाली म्हणजे काय, ती आता परमात्म्याला सोडून दुसरीकडे कुठंच जात नाही. मग जायचं झालं तर कुठं जाते, फक्त परमात्मा स्वरूपामध्येच जाते, दुसरं कुठं जात नाही, आहे का नाही. जसं मग तुम्हाला उदाहरण दिलं होतं एक, आठवत असेल तर पहा. त्या परमात्मा स्वरूपामध्ये आपण आधी कसं लक्ष लावलं पाहिजे, मग ती वासना परमात्मा स्वरूपामध्येच राहते, परमात्म्याला मात्र सोडून कुठं जात नाही. म्हणे एक शेठजी होता, शेठजी म्हणण्यापेक्षा मोठा साहेब होता, मोठा सावकार कोणीतरी होता म्हणे. रविवारचा दिवस म्हणून त्याने सुट्टी काढली आणि समुद्राच्या कडेला फिरायला गेला, समुद्र सपाटीच्या किनाऱ्याला फिरायला गेला. फिरता फिरता त्याला त्याच्यामध्ये काय सापडली, एक बाटली सापडली. मग बाटली सापडल्याच्या नंतर त्याला जरा कुतूहल वाटली, ही बाटली जरा थोड्या जुन्या काळातली बाटली त्याला सापडली. आपल्याला पण कधी कधी असं जुनं काही सापडतं ना, मग ते घेतो आपण आणि घरी आणतो, चला हे काहीतरी आहे बरं का. आणि त्याने पण घरी आणली. त्याचं झाकण होतं, ते झाकण मात्र त्याला उघडत नव्हतं. पण बराच प्रयत्न करून मग त्याने झाकण उघडलं, हे का नाही. आणि झाकण उघडल्याच्या नंतर त्याच्यातून एक भूत आलं. भूत आलं, आहे का नाही. भूत आल्याच्या नंतर भूत त्याला म्हणू लागलं, मी फार आज आनंदी. पण हा मात्र घाबरला. हा घाबरला, हे याच्यातून काय निघलं, त्याने सांगितलं मी भूत आहे म्हणे. हे जरा तुम्हाला वेगळं वाटतं का, एकदा असं समोर ठेवल्यामुळं पाहिलं, ते जरा थोडं असं हे इकडे तिकडे करताना जरा असं हे झालं. किंवा मग असं करू, पूर्वस्थितीला आणायला काय करावं लागतं काय माहिती. नाही आता लक्ष द्यायचं बरं कधी. अरे गेलं का आता, गेलं का. मला जरा थोडं हो वेगळंच वाटायला लागलं जरा. गेले गेले. गेलं ना, ते उलट झालं होतं. बरं असो, काय म्हणतो तुम्ही. हा, ते भूताचं सांगत होता, आहे का नाही. भूताचं सांगत होतो. मग काय झालं, मग ते माईक चालू आहे महाराज, फडवळ महाराज. हो मग त्या पुढे जाऊ दे, आता जास्त तो प्रसंग आता तो जास्त आपल्याला नाही त्याला गिरवत राहायचं, मला एवढंच सांगायचंय. मग ते भूत म्हटलं, आता तुम्ही मला काहीतरी काम द्या. मग त्याने त्याला काम द्यायला सुरुवात केली. ह्या कंपनीमध्ये असं झालं, त्या कंपनीमध्ये तसं झालं, हे काम करा ते काम करा. ते चुटकीसारखी जायचं आणि चुटकीसारखं लगेच यायचं, अशी त्याने अनेक प्रकारची कामं केली. तुम्हाला आता मला तुम्ही काहीतरी काम देत चला. म्हणून या सावकाराची होती तेवढी कामं त्यांनी सारी कामं संपवली. मग सारी कामं संपवल्याच्या नंतर मग म्हणले, मला जर तुम्ही काम दिलं नाही तर मग काय करेन, मी तुम्हाला खाईन. सावकार घाबरला, पळत सुटला. एक साधू भेटला, साधूने सांगितलं, म्हणले एक उपाय आहे म्हणले, त्याला एक काम द्या म्हणे. काय काम द्या म्हणले, एक खांब घ्या म्हणे. त्या खांबावरती काय करायचं, त्याला म्हणायचं वर जा आणि खाली ये, वर जा आणि खाली ये. याच्यातून काय घ्यायचं आपण, याच्यातून एवढंच घ्यायचं की त्या मनाला एवढंच लागायचं, एवढंच सांगायचं, खालून वर वरून खाली. म्हणजे काय कर, त्या परमात्मा स्वरूपाचा आता नेहमी दादा कीर्तनामध्ये वर्णन करून सांगतात, तो कृष्ण कसा पाहायचा. आपली रोज पूजा चालते की नाही, त्या पूजेमध्ये एक 5 मिनटं काढायचे आणि 5 मिनटं काय करायचं, त्याला नखशिखांत पाहायचं, म्हणजे त्याचं अवलोकन करायचं, नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत. असं काय करायचं, सारखं वर्णन करायचं. वर गेलं ना परत खाली यायचं. परत कुठून, परत पायापासून विचार करायचा, परत डोक्यापर्यंत विचार करायचा. असं करता 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 एक दिवस काय होईल बरं, हे मनरूपी नावाचं भूत आहे का नाही, या भूताचं काय स्वरूप होऊन जाईल, हे मनच राम होऊन जाईल, हे मनच कृष्ण होऊन जाईल. जसं ते भूत कसं
खांबावरून वरून खाली वर खाली वर खाली होतं, तसं हे मन सारखं त्याचं अवलोकन करता करता एक दिवस तेच कृष्ण स्वरूप होईल. ते कृष्ण वाचून मात्र वेगळं होऊ शकत नाही. तुका म्हणे आळी नव्हे नोरेची वेगळी, ती वेगळी उरतच नाही, ती आळीच भुंगरुटी होऊन जाते. तसं मला काल तो ऐकला म्हणून त्याला अनुसरून हा प्रसंग बोला वाटला म्हणून मी तो बोललो. कारण कीर्तन ऐकलं म्हणजे ते डोक्यामध्ये थोडं राहतं माणसाचं. म्हणून अशा पद्धतीनं काय मग अशा पद्धतीनं तुम्ही जर पूर्णपणे त्या परमात्मा स्वरूपामध्ये चित्त लावलं तर चित्त काय होईल, तुमची संपूर्ण निमाली वासना आणि चित्तात असणाऱ्या वासना त्या सर्व नाहीशा होतील. तेव्हा योगी तो युक्त बोलिला. अशा प्रकारे तो योगी योगयुक्त झाला असं बोलण्यास काही हरकत नाही. म्हणजे इथं काय दिला, योगयुक्त होणं म्हणजे निस्पृह होणं. निस्पृह होणं म्हणजे काय बरं, निस्पृह होणं म्हणजे त्याला कशाचीच काही कर्तव्य राहिलेलं नाही. काय कर्तव्य नाही राहिलं, तसं ते माझं हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासोनी. ऐक नाही, त्याला हे पण नको आणि ते पण नको, हे नको ते नको म्हणजे काय, तुकोबराय म्हणतात, निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी. म्हणजे कोणी निंदा आहे का नाही, कोणी वंदा, आमचा सोयीताचा धंदा. कोणी आम्हाला चांगलं म्हणा, कोणी आम्हाला वाईट म्हणा, कोणी आम्हाला पूजा करा, कोणी आम्हाला मारोत, पण आम्हाला मात्र काय, माझं हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासोनी. मला हेही पण नाही आणि ते पण नाही. आम्ही काय, हे जरा व्यवस्थित दिसू लागलं वाटतं ना, काहीतरी आडवा आला. माझं हेही नाही तेही नाही, वेगळा दोहीपासून. दोन्हीपासून त्या ठिकाणी काय आहे, तो वेगळा त्या ठिकाणी होत असतो. किंवा आणखीन एका ठिकाणी म्हणलं, आम्ही जरी असं झालो टाकून येऊत असं. आता आमच्या ज्या आशा होत्या आम्ही काय केल्या, ह्या पूर्णपणे टाकून दिल्या. आम्ही जरी असं झालं टाकून येऊत असं. आता कोण भयधरी पुढे मरणाचे हारी, भलते ठाई पडो कुठं हा देह पडो, भलते कुठे पडो देह, भलते कुठे पडो. किंवा तुरंगी हा चोडो, तुरंगी म्हणजे ऐटीत घोड्यावर का बसला तर मला काय त्याच्याशी कर्तव्य आहे का, मला त्याच्याशी काही कर्तव्य नाही. मग माझ्या मीपणा झाला अवघा उगाना, पूर्णपणे माझ्या मीपणाचा काय उगाना झाला. म्हणजे संपूर्ण त्या ठिकाणी काय, मी नाही माझा नाही. म्हणून अशा पद्धतीनं त्याला भोग आहे का, त्याला भोग जरी असले पण तो भोग भोगतो का, तो अजिबात भोग भोगत नाही. त्या भोगाविषयी काय झालेला आहे, अगदी निस्पृह त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणून भोगावे त्यागावे, दोही ठाई विभागावे. तो खातो का नाही खातो, खातो पण म्हणा आणि नाही खातो पण म्हणा. म्हणजे काय, तो दोन्हींपासून मात्र वेगळा झालेला असतो. अशा प्रकारे काय तो होतो, तेव्हा त्याला योगी आणि योगाने युक्त आहे असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. पुढे पहा, बाहेर युक्तीची मुद्रा पडे तव आत आत सुख वाढे. काय महत्वाचा मुद्दा आहे. बाहेर युक्तीची मुद्रा पडे तव आत आत सुख वाढे, तेत सहजची योग घडे ना अभ्यासिता. न अभ्यास तर करायला लावलंच नाही, म्हणजे अभ्यासच करू नका. बघा, न अभ्यासिता म्हटले या ठिकाणी, अभ्यास न करता. बघा, बाहेर युक्तीची मुद्रा पडे म्हणजे आता बाहेर म्हणजे कुठं, बाहेर म्हणजे शरीराच्या बाहेर सांगितले, शरीराच्या बाहेर असली पाहिजे मुद्रा. का शरीराच्या, आता आपल्याला मुद्रा सांगितल्या का नाही, चाचरी खिचरी भुचरी अनेक प्रकारच्या मुद्रा पाहिल्या, त्या मुद्रा सांगायच्या नाही. मुद्रा ती 5वी लावून या लक्ष, आता ते लक्षात नाही घ्यायचं. मुद्रा शब्दाने काय, वळण घ्यायचं, वळण घ्यायचं आपण, आहे का नाही. म्हणजे काय वळण, म्हणजे डोळ्याला पाण्याचं वळण लावायचं, कानाला ऐकायचं वळण लावायचं. हे वळण लक्षात घ्या तुम्ही. हे जर वळण जर लावलं ना, कानाला, डोळ्याला, त्वचेला, घ्राणेंद्रियांना, पंचज्ञानेंद्रिय आहे की नाही, या सगळ्याला तुम्ही वळण लावा बरं. एक दिवस काय होऊ शकतं, तुकोबराय म्हटलं की नाही, पडिले वळण इंद्रिया सकळ, भाव तो निराळा नाही मग का नाही मज, असं म्हटलं ना. कोणाला आठवतं का, आपण बघा बरं, हा आठवतो. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्ने पांडुरंग, पडिले वळण इंद्रिया सकळ, भावतो निराळा नाही मज, असं काहीतरी म्हटले. म्हणजे काय, इंद्रियांना वळण पडलेले. काय इंद्रियांना वळण पडले, आता हे डोळा काय करतात, डोळ्याने फक्त परमात्माच दिसतो. परमात्म्याला सोडून दुसरं काय दिसतं का, आता परमात्म्याला सोडून दुसरं काही दिसत नाही. कानाला काय ऐकायला येतं,
कानाला केवळ परमात्माच ऐकायला येतो, परमात्म्याचंच गुणवाद ऐकायला येतं. दुसरं काय येतं का ऐकायला? दुसरं काही ऐकायला येत नाही. बरं, मग हात, पाय, कान, नाक, डोळे यांचा विषय काय झालेला असतो? यांचा विषय केवळ परमात्माच झालेला असतो. यांचा विषय परमात्मा झाल्याच्या नंतर 3 प्रकारच्या अवस्था असतात. त्या अवस्थेंचा विषय काय झालेला असतो? त्या अवस्थेंचा विषय सुद्धा परमात्माच झालेला असतो. कसा? पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मणी, जागृती अनेक दुसरे मज नाही आता नेमिले या चित्तापासून या पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मणी, जागृती स्वप्नी पांडुरंग. तुका म्हणे काय गेला आता पटकन न्याय वाचून झालं ना. म्हणून तुका म्हणे नेत्री केली ओळखण तटस्थ ध्यान विटेवरी. तुका म्हणे नेत्री केली ओळखण तटस्थ हे ध्यान विटेवरी. विटेवरी. हा, तटस्थ हे ध्यान विटेवरी. बघा आता तिथं वळण शब्द आला की नाही, म्हणजे त्यांचं जागृती स्वप्नी पांडुरंग आहे की नाही, किंवा जागृती स्वप्नी सुषुप्ती आठवे, पाहता रूप आनंदी आनंद साठवे. जागृती स्वप्नी सुषुप्तीनं आठवे, म्हणजे जागृती आठवत नाही, सुषुप्ती आठवत नाही, स्वप्न काय आठवत नाही. म्हणजे काय? केवळ फक्त तो परमात्माच त्या ठिकाणी प्रतीतीला येत असतो. त्याच्या व्यतिरिक्त मात्र काही त्या ठिकाणी प्रतीतीला येत नसतं. आणि अशा प्रकारची काय इंद्रियांना वळणं लावली म्हणजे इंद्रियाच्या ठिकाणी वळणं पडतात. आपण म्हणतो की नाही आपल्या इंद्रियानं वळण लावलं पाहिजे, इंद्रियानं वळण लावलं पाहिजे. ही वळण लावणं म्हणजे अशा प्रकारचे आपण बाह्य इंद्रियांना जेव्हा वळण लावतं, पण बाह्य इंद्रियानं वळण लावलं पण झाला काय परिणाम? आतमध्ये सुख झालं. वळण कुठं लावलं तुम्ही? बाहेर. आणि सुख कुठं झालं? आतमध्ये. जसं मागं पाहिलं की नाही, कानी जे पेरले आणि उगवलं कुठं? डोळ्यामध्ये. तसं वळण कुठं लावलं? बाहेर इंद्रियांना. आणि सुख कुठं वाढलं? आतात. आत म्हणजे कुठं? अंतःकरणामध्ये, चित्तामध्ये. अशा प्रकारे काय आहे ते सुख त्या ठिकाणी वाढायला सुरुवात होत असते. म्हणून एक लक्षात घ्यायचं, ज्या साधकाची बाह्य इंद्रियांना वळणं असतात बरं का, ज्या साधकाची बाह्य इंद्रियांना वळणं असतात, समजून घ्यायचं तो साधक सुखीचे. पण ज्या साधकाला, ज्या मनुष्याला बाह्य इंद्रियांना अजिबात वळणं नसतात, खाऊ नाही ते खातात, पिऊ नाही ते पितात, बोलू नाही ते बोलतात, समजून घ्यायचं त्याला कधीच सुख नाही. अगदी स्पष्ट बोलतो, एखाद्याला हे टोचल्यासारखं जरी वाटत असेल तरी वाटू द्या, हरकत नाही, कल्याण होईल तुमचं. इथं अगदी ही ओवी आली म्हणून मी बोलतो, ज्याच्या इंद्रियांना अजिबात कोणत्याच प्रकारचे वळण नसतात तो कधीच सुखी नसतो. लक्षात घ्या. जसं तुम्ही म्हणता की नाही, एखाद्याच्या घरी जरी गेले तर त्या घराची कळा कशावरून कळते? त्याच्या अंगणावरून कळते ना. अंगणच इतकं जर खराब असेल तर घर किती खराब असेल आतमध्ये. बरं, आड्यात नाही तर ते पोऱ्यात कसं काय येईल बरं? आधी आड्यात असलं पाहिजे ना, आहे का नाही? 4 वेळा बादली शेजायला घालतो पण त्या बादलीमध्ये काही येतच नाही. काय येत नाही? खाली बघ आड्यामध्ये काय, विहिरीत काय आहे का? काही जर खाली नसेल वर काय येणार आहे? तसं बाह्य इंद्रियांना कोणत्याच प्रकारची मुद्रा नाही, कोणत्याच प्रकारचं वळण नाही, कोणत्याच प्रकारे शिकवण जर इंद्रियाला नसेल त्याचं सुख आत वाढत नाही. तसं माऊली ह्या ठिकाणी सांगतात, राहू द्या बाकीच्या गोष्टी. पहिल्यांदा काय करा, तुमच्या बाह्य इंद्रियांना वळण लावा. बाह्य इंद्रियांना वळण लावली का सुख आत 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 आत, आहे का नाही? आत आत सुख हे सांगता सांगता आता वेळ होऊन जाईल, पण हे सुख आत आत त्या ठिकाणी काय वाढू लागतं. काहीतरी एक अभंग पण आहे का, एक ओवी काहीतरी, सुख आता आता काहीतरी वाढू लागे, असं काहीतरी त्या ठिकाणी आहे. कोणाला जर आठवत असेल तर सांगा, नाहीतर आपल्या एकट्याचा झोलताच बोला असतो रोज, थोडं बोला वाटलं कंठी तर. प्रेम दाटे नैनी निर्लोटे हृदयी परगटे रामरूप. हा, ते पण आहे, पण सुख आता आता वाढू लागे असं एक अभंग आहे काहीतरी, बघा बरं. पुढेच येते ते झाले पुढे हा हा, तिथंच आहे सुख ना. घडोघडी वाढू लागे. हा, असं सुख तेच घडोघडी वाढू अभंगामध्ये. लागे, घडोघडी आतात, असं मी कुठेतरी ऐकलेलं पण ते आता आठवत नाही योगी बाईला. असो, म्हणून अशा प्रकारे बाहेर इंद्रियाच्या ह्या ठिकाणी भंगामध्येचे संत चरण रज लागत मग असतात. राम नाम उपज आवडी सुख हा घडोघडी वाढू लागे. हा हा, असो. ह्या भंगात बरोबर, ह्या भंगातच हाय हाय, पण आता कोणाला लक्षात नाही येत, असू द्या. मग बाहेर युक्तीची मुद्रा पडे, आणि बाहेर अशा प्रकारे, बाहेर म्हणजे बाह्य इंद्रियांना युक्तीची, आणि युक्ती म्हणजे काय? नियमितपणा, परिमितपणा, मोजकेपणा, आणि याची मुद्रा पडे, अशा प्रकारे चांगली वळणं त्या ठिकाणी लागतात. त्यावेळेस काय होतं? आत आत सुख वाढे, आणि आत आत
आत म्हणजे आत कुठं, अंतःकरणाच्या आत असणारे जे चैतन्य आहे त्या चैतन्याचं काय आहे, सुख मात्र त्या साधकाला अशा प्रकारे वाढायला सुरुवात होते. मग पुढं काय होतात, ते तर सहजची योग घडे न अभ्यासिता. आणि मग त्या ठिकाणी काय सहजच आहे का नाही. आता इथं शब्दच काय दिला आहे, इथं सहजच ह्या शब्दाला अंडरलाईन करण्यासारखे. इथं सहजच काय कडे, स्वाभाविकपणे योग घडे. योग घडे म्हणजे काय, योग म्हणजे जोडणे. कशाला जोडणे, आतमध्ये जे सुख आहे ना, ते वाढायला सुख लागलंय ना, त्या सुखाला तो जोडत असतो. म्हणजे ते कोणतं सुख आहे, ते असणारं परमात्म्याचं सुख. आणि त्या ठिकाणी घडे. पण कसं घडे, नाभ्यासिता. अभ्यास केला का त्याने आता योगाचा अभ्यास केलेला नाही. फक्त काय अभ्यास केला, काय सांगितलं, फक्त बाह्य इंद्रियांना वळण लावलं. आणि बाह्य इंद्रियानं वळण लावलं, त्या बाह्य इंद्रियानं वळण लावल्यामुळं सुख आणि आत म्हणजे अंतःकरणातलं सुख त्या ठिकाणी वाढू लागलं. आणि अशा प्रकारे सुख वाढू लागलं, त्या सुखाचा तो अनुभव घेऊ लागला. सुखाचा अनुभव घेऊ लागला म्हणजेच काय, त्या ठिकाणी परमात्म्याच्या ठिकाणी जोडला गेला. आणि कसा, सहजच जोडला गेला. अभ्यासाचं कष्ट केलं का, ना बेशिता. आता कोणत्या प्रकारे अभ्यासाचं कष्ट न घेता अशा प्रकारे अंतःकरणाचं सुख त्याला घेता येऊ लागलं. पूर्वी काय सांगितलं होतं आपल्याला, भगवंतानी माऊलीने त्या ठिकाणी सांगितलं होतं का अशा प्रकारे मुद्रा लावा, हे करा, ते करा. आता ते न करता सुद्धा अशा प्रकारे त्याला सुख मात्र वाढू लागलं. पुढे पहा कसं वाढतं बरं. जैसे भाग्याची भडसे उद्यमाचे निमिसे, मग समृद्धी जात अपैसे खरं रे घे. जैसे म्हणजे ज्याप्रमाणे, भाग्याची भाग्याचे भडसे म्हणजे काय, भाग्याचा उदय. भाग्याचे भडसे म्हणजे एखाद्याचा त्या ठिकाणी काय व्हावा, भाग्योदय व्हावा, आहे का नाही. आणि त्या भाग्याचा उदय व्हावा. आणि तेवढ्यात त्याने काय करावा, उद्योगाचे मिशे म्हणजे निमित्त, काय उद्योग करावा. उद्योग करा म्हणजे काय, त्या मार्गाला लागावं, ती क्रिया करायला सुरुवात करावी, आहे का नाही. जसं तुम्ही म्हणताय का नाही, कावळा बसावा आणि फांदी मोडावी, आहे का नाही. म्हणजे फांदी पूर्वीच मोडायला आलते ना, फक्त निमित्त काय झालं, कावळ्याचं. तसं या साधकाचं काय, आधीच इंद्रियांना वळणं लावली होती यांनी सगळं व्यवस्थित करून ठेवलं होतं, आहे का नाही. हे सगळं तयार केलं होतं, फक्त आता तो उद्योगाला लागला नव्हता. मग इथं काय लक्षात घ्यायचं, त्याचं भाग्य उदयाला आलंच होतं, आहे का नाही. मग त्याने काय केला, उद्योगाचं त्या ठिकाणी काय आहे, फक्त निमित्त. म्हणजे उद्योग म्हणजे काय, उद्योग म्हणजे कर्म करणं, आहे का नाही. आणि भाग्य म्हणजे काय, नशीब. आता आपण काही लोक पाहतो की नाही, काही लोकांचं असं म्हणणं असतं की आमच्या नशिबातच नाही पंढरपूरची वारी. म्हणून ते काय करतात, नशिबावर घेतात आणि म्हणतात आम्हाला पंढरपूरला जायला जुळत नाही, अशा प्रकारे ते म्हणत असतात. पण मग त्याने जर गेल्याच्या नंतर त्यांना वारी घडणार नाही का कोणाच्या नशिबात नसती, असतीच नशिबामध्ये. म्हणून काही काही लोक फक्त कर्माला महत्त्व देतात, काही काही लोक केवळ आपल्या भाग्याला महत्त्व देतात. काही काही लोक कर्म करतात पण त्यांच्या भाग्यात नसतात, काही काही लोकांच्या भाग्यामध्ये असतात पण लोक कधी कधी कर्म करत नाही. तसं माऊली ह्या ठिकाणी काय सांगतात, अहो हे जे आत्मस्वरूप आहे हे तुमच्या भाग्यामध्ये नाही का तुम्हाला नवीन कुठून आणायचे, नवीन आणायचं नाही, तुमच्या नशिबात आहे. फक्त उद्योगाचं काय आहे, मिशे त्या ठिकाणी असलं पाहिजे. आणि भाग्याचं त्या ठिकाणी काय आहे, भडशे म्हणजे त्या भाग्याचा त्या ठिकाणी काय आहे, अशा प्रकारे उदय झाला पाहिजे. मग अशा प्रकारे जर भाग्याचं उदय झालं आणि उद्योगाचं फक्त निमित्त जर झालं तर काय होऊ शकतं म्हणले, मग समृद्धी जात अपैसे घर रे घे. मग त्या ठिकाणी काय, समृद्धी जात. आता इथं समृद्धी जात म्हणजे काय घ्यायचं, सर्व संपत्ती. आता इथं सर्व संपत्ती कोणती बरं, योग्याची. योग्याला पण संपत्ती सांगली ना तुकोबरायांनी, योग्याची संपत्ती त्याग आणि शांती उभय लोकी कीर्ती 16 मान, आहे की नाही. मग पुढे म्हणलं ना, अवघे भाग्य घरा येते देव सोयरा झालिया
मिराशेचे मनुष्य तर नाही उगे पीक देत तुका म्हणे उचित जाणा उगा शिन कशाला. जाऊ द्या हे पुढचं नाही मला म्हणायचं. योगाचे ते भाग्य क्षमा. योग्याचं तर काय भाग्य काय क्षमा करणं. आधी दमा इंद्रियांना आधी काय केलं पाहिजे त्याचं दमन केलं पाहिजे. क्षमा हा त्याचा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून योग्याचे ते भाग्य क्षमा आधी दमा इंद्रिय. आणि मग एवढं जरी केलं बघा तू ज्ञानोबरायांनी जी हातवटी सांगितले का नाही तीच हातवटी तुकोबराय सांगतात का वेगळी सांगतात? वेगळी नाही सांगत तीच सांगतात. मग अवघे भाग्य घरा येतील. कधी येतील घरा बरं? कधी घरा येतील? आधी दमा इंद्रियाचं दमन करा. इथं काय पडलं बाहेर इंद्रियांना मुद्रा सांगली ना वळण पडलं की नाही. आणि तिथं काय सांगितलं तुकोबराने दमन करा इंद्रियांना आधी स्वाधन करा. ऐक नाही क्षमा सुद्धा त्याचा महत्वाचा मुद्दा आहे. ऐक नाही मग ह्या दोन जर गोष्टी असेल तर काय होईल अवघे भाग्य घरा येते. ऐक नाही आणि कधी आतात सुख वाढलेलं ऐक नाही देव स्वैरा झाल्या. तो देव आपल्याला त्या ठिकाणी काय होतो स्वैरा अशा प्रकारे होत असतो. म्हणून अशा प्रकारे जैसे भाग्याची निभडशी आणि अशा प्रकारे तो भाग्याचं भडसं भरात उदय झाला असता. त्याच्यात निमित्त काय उद्योगाचे विषय आणि उद्योगाचं फक्त निमित्त त्या ठिकाणी होत असतं. आणि मग तेवढ्याने काय होतं मग समृद्धी जाता अपयशी आणि सगळी संपत्ती आहे त्या ठिकाणी योग्याला ती अपयशी म्हणजे आपोआपच घरेरी घे आणि घर चालून त्या ठिकाणी येत असते. है की नाही? पुढे पहा. तैसे युक्ती म्हणतू कौतुके. लक्षात आली ना वहीवरचे एक आता जास्त नाही घेण्यापेक्षा थोडे कधी कधी विसंगत ओवी असेल तर थोडं अशा पद्धतीनं जरा बारकाईने लक्षात घ्या. नसेल तर परत विचारित चला. नाहीतर मी चालू योगीची संपत्ती काय म्हणले तुम्ही? त्याग आणि शांती. योग्याची संपत्ती सांगली त्याने त्याग आणि शांती. उभय लोकी कीर्ती 16 मान. एवढं जरी असलं ना तरी ते आपोआपच म्हणजे काय होतं सगळी संपत्ती तिच्या घरी त्या ठिकाणी येत असते. आहे की नाही? पण कसं त्याच्यात निमित्त झालं पाहिजे. जसं तू माऊलीनं मला असं वाटतं 5व्या अध्यायामध्येच सुरुवातीला बघा म्हटलं की सहज ब्रह्मरसाचे पारणे आणि केले अर्जुना लागे नारायणे. आता ह्या भगवंताने हे ब्रह्मरसाचं पारणं कोणासाठी केलं होतं? अर्जुना करता. ऐक नाही आणि सहज पाहुणे पाहतो आम्ही पावले म्हणतात आम्ही काय सहज पाहुणे आलो. आता एखादा पाहुणा जरी घरी आला आहे का नाही पाहुणा जरी घरी आला पण मग त्या पाहुण्याला आपण म्हणतो का चला पुढे निघा या तुम्ही पण भोजन करा तुम्ही पण पारणं करा. मग हे केलं कोणासाठी? हे केलं होतं अर्जुना करता आहे का नाही. आणि त्याच्यात आपण सगळे काय पाहुणे आले मग आपल्याला प्राप्त नाही होत का? पण तिथपर्यंत जाण्याचं काम तर झालं पाहिजे का नाही? बरं त्या घरी भोजन आहे हे आपल्याला माहिती आहे का नाही? तिथं भोजन आहेच म्हणजे तिथं भोजन आहे पण तिथपर्यंत गेलं पाहिजे का नाही? म्हणजे भाग्योदय तिथपर्यंत होणार आहे आपला. पण उद्योगाचं निमित्त म्हणजे चालण्याचं निमित्त नको व्हायला का? मग चालण्याचं निमित्त झालं म्हणजे काय होतं तिथपर्यंत गेलं म्हणजे ते आपल्याला आपोआपच मिळतं का भगवंत म्हणणार आहे चला आता तुम्ही पुढं तुम्हाला नाही अर्जुना करताय ते आपल्याला मिळतं. पण भाग्याचा उदय होतं पण चालण्याचं कष्ट तिथपर्यंत घेतलंच पाहिजे. आणि अशा पद्धतीनं ते कष्ट घेतलं ती संपत्ती आहे. ती संपत्ती म्हणजे काय सुखाची असणारी संपत्ती ते पारणं कोणतं ब्रह्मरसाचं पारणं. आणि आपल्याला काय आहे आपोआपच घरेरेघे आपल्याला ते चालत येत असतं. म्हणून त्या ठिकाणी असं लक्षात घ्यायचं. तैसा पण ते कोणाला सांगतात बघा. तैसा युक्ती म्हणतू कौतुके अभ्यासाचे मोहरा ठाके आणि आत्मसिद्धीचे पिके अनुभव तयाचा. आता या ठिकाणी काय म्हटलं तैसा अगदी त्याप्रमाणे वर जसं सांगलं की नाही तैसा त्याप्रमाणे युक्ती म्हणतू कौतुके. युक्ती म्हणतू म्हणजे काय बरं युक्तिपूर्वक म्हणतू म्हणजे वागणारा नियमन करणारा युक्ती म्हणतो. अशा पद्धतीने काय तो कौतुकाने सहज लिलेने नवलाने अशा पद्धतीने काय अभ्यासाचे मोहरा टाके आणि अभ्यासाचे म्हणजे अभ्यासाकडे मोहरा टाके आपल्याला काय करतो वळवू लागतो. पण कोण वळू लागतो अभ्यासाकडे?
जो त्या ठिकाणी युक्त म्हणतो आहे, आपल्या इंद्रियांना स्वाधीन केलेला आहे, इंद्रियांना व्यवस्थित भोग देत आहे, अपरिमितपणा त्याच्या ठिकाणी आहे, असा असणारा युक्त म्हणतो म्हणजे नियमितपणे वागणारा असणारा साधक कौतुके म्हणजे सहज लिहिलेने नवलाने का होईना स्वतःला काय करतो, अभ्यासाच्या मोहरा टाके स्वतःला आता कुठं वळवतो, अभ्यासाच्या मोहरा आहे का नाही, अभ्यासाकडे स्वतःला वळवतो आहे का नाही. बर, मग अशा पद्धतीने त्याने स्वतःला अभ्यासाकडे जर त्या ठिकाणी वळवलं तर काय होईल, आणि आत्मसिद्धीचे पिके अनुभवत याचा. मग पुढे काय होतं, आत्मसिद्धीचे पिके. आता इथं आत्मसिद्धी सांगितली, आत्मसिद्धी कोणती घ्यायची बरं, लक्षात येते का? आत्मसिद्धी, आता सगळ्या सिद्धी आहेत की नाही, पण सगळ्यात मोठी सिद्धी म्हणजे कोणती, सगळ्यात मोठी सिद्धी आत्मसिद्धी, आत्मस्वरूपाशी एकूण आत्मसिद्धी. मोक्ष ही सिद्धी नाही का, मोक्ष ही सिद्धी आहे का नाही. मग इथं काय लक्षात घ्यायचं, मोक्षरूपी सिद्धी घेतली तरी चालेल, आत्मसिद्धी म्हणजे मोक्षरूपी सिद्धी आहे का नाही. सिद्धी म्हणजे प्राप्त होणं, पूर्णत्वाला जाणं, सिद्धत्वाला जाणं, म्हणजे त्याला कोणती सिद्धी मिळते, आत्मस्वरूपाची मोक्षरूपी सिद्धी मिळते. या सिद्धीला काय म्हणलं त्याने, आत्मसिद्धीचे पैकी अनुभव याचा. आता त्याचा अनुभव आणि त्या ठिकाणी काय परिपक्व होतं, पण कोणता अनुभव परिपक्व होतो, आत्मस्वरूपाच्या प्राप्तीचा अनुभव त्याचा काय परिपक्व होतो. म्हणजे तो म्हणू शकतो की मी आत्मस्वरूपाला प्राप्त झालो, पण असं म्हणू नाही शकत, असं ते तो काय करू शकतो, त्याचा अनुभव घेऊ शकतो. अनुभव चित्ता चित्त जाणे, का बोलणे होऊ शकतं त्या ठिकाणी, बोलणं होऊ शकत नाही. जर तो म्हणला मला आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली तर काय समजायचं काय समजायचं, त्याच्या तोंडून ते बोल येतील का, त्याच्या तोंडून ते बोल येत नाही. का येत नाही, कारण तो बोलायला शिल्लक राहत नाही. मग तो कसा अनुभव घेईल, अनुभव चित्ता चित्त जाणे, म्हणजे अशा प्रकारे तो आपल्या चित्ताने मात्र त्याचा अनुभव घेऊ शकतो. कारण वर्णन कशाचं चाललंय, सारं हे चित्ताचंच वर्णन चाललेलं आहे. चित्त चित्त म्हणजे काय, जसं आपण अंतःकरण पाहतो आणि अंतःकरणाच्या 4 भूमिका पाहतो. अंतःकरणाच्या 4 भूमिका कोणत्या आहे, पहिली गोष्ट अंतःकरणाच्या परिणामाला वृत्ती असं म्हटलं जातं, हे आपण विचारसागरात शिकून आलो. मग आता चित्त चित्त म्हणजे काय, अंतःकरणाचा कोणता परिणाम जो चित्तरूप होत असतो, येतं का लक्षात, अंतःकरणाच्या कोणत्या परिणामाला चित्त असं म्हटलं जातं, आठवा बरं, कोणाला आठवत असेल तर. मग पुढं श्लोकामध्ये त्याचा विचार येणार आहे ना, म्हणजे जिथं जे अंतःकरण पूर्वापार चिंतन करत असतं त्या अंतःकरणाच्या परिणामाला चित्त असं म्हटलं जातं, आहे का नाही. हे आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे. असो चला, हा म्हणून तैसा युक्त म्हणतो कौतुके आणि अभ्यासाचे मोहरा टाके, आणि अशा प्रकारे नियमित वागणारा मनुष्य योगी साधक आणि कौतुकाने निलीने का होईना अभ्यासाकडे मोहरा टाके, आणि आपल्याला स्वतःला अशा प्रकारे अभ्यासाच्या मार्गाकडे न्यायला लागतो. तर काय होतं त्या ठिकाणी, आणि सिद्धीचे पिके अनुभव ठाके, आणि अशा पद्धतीने काय त्या अनुभव आत्मस्वरूपाचा त्याला काय आत्मस्वरूपाचा आणि अशा प्रकारे त्याला काय येतो, चांगला अनुभव त्याचा पिकला जातो. आणि एखादा त्याचा विचार होऊ शकतो पुढे, चला असू द्या. म्हणून युक्ती हे पांडवा घडे जया सदैवा, तो अपवर्गाच्या राणीवा अलंकारिजे. म्हणून युक्ती हे पांडवा, म्हणून भगवंत म्हणतात अर्जुना, ही युक्ती हा नियमितपणा घडे जया सदैवा, आणि ज्यांच्या ठिकाणी सतत घडतो ते कोण आहेत, सदैवा, ते दैववान आहेत. ते कोण आहे, ते भाग्यवान लोक आहेत. कोण भाग्यवान आहे, असा नियमितपणा ज्यांच्या ठिकाणी घडतो, ज्यांच्या ठिकाणी असतो, तेच कोण असतात, तेच खरे दैववान असतात. आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे, असं म्हटलं की नाही. आम्ही काय ब्रह्मादिका जया लाभाशी ठेंगणे, बळीये भले आम्ही शरणगत. हे भाग्यवान आहे. भाग्यवान कोणाला म्हणायचं, भाग्यवंत म्हणो तया शरण गेले पंढरी राया, तरले तरले हा भरवासा
नामधारकाचा ठसा यांना भाग्यवान म्हटलं जातं आहे की नाही. मग भाग्यवंत म्हणत आहे त्यांना भाग्यवान म्हटलं जातं. कोण अशा प्रकारे परमात्म्याला शरण जातात. आणि इथं भाग्यवान कोणाला म्हटलं, अशा प्रकारे आपल्या इंद्रियांना नियमितपणाने वागवणारे असतात, इंद्रियांना नियमितपणाने भोग देणारे असतात. तेच कोण आहे खरे, तेच खरे त्या ठिकाणी भाग्यवान आहे. आणि अशा प्रकारचा नियमितपणा हे अर्जुना ज्या भाग्यवानांना त्या ठिकाणी काय आहे प्राप्त होत असतो, ते खरेच त्या ठिकाणी काय आहे भाग्यवान असतात. तो अपवर्गाच्या राणीवा अलंकारे जे. आता तो म्हणजे कोण, जो दैववान आहे तो, ऐक नाही, त्यालाच काय होतं अपवर्ग. आता अपवर्ग शब्दाचा विचार मागं केला होता आपण. अपवर्ग येतो का सांगता कोणाला? क चा वर्ग सांगा बरं. क चा वर्ग आहे का लक्षात तुम्हाला? क चा वर्ग, क ख घ घ आहे का नाही? 12 खडी नाही राहिली लक्षात. प चा वर्ग सांगा बरं. प चा वर्ग नाही माहिती तुम्हाला? प चा वर्ग सांगा. प फ भ भ म. हे पण नाही माहिती. सगळे शहाणे मोक्ष लोक. इथं मोक्षाचा अधिकारी दिलंय. हा मग मी तुम्हाला तेच सांगतो ना. मग इथं अपवर्ग म्हणजे काय? अ म्हणजे नाही आणि प वर्ग. प चा वर्ग सांगा. प म्हणजे काय आहे का नाही? प म्हणजे पाप त्याच्या ठिकाणी राहत नाही आहे का नाही? फ म्हणजे काय, त्याची फजिती कधी होत नाही. ब म्हणजे काय आहे का नाही? हा म्हणजे भ भ म्हणजे त्याला भीती कोणी राहत नाही आहे का नाही? हा प फ भ म म म्हणजे मरण त्याला राहत नाही आहे का नाही? मग हे असं काढायचे त्याच्यामध्ये. मग हे अ म्हणजे नाही आणि प वर्ग, प चा वर्ग काढायचा. हे सगळं त्याच्या ठिकाणी राहत नाही म्हणजे त्याला काय म्हणायचं, त्याला मोक्ष असं म्हणायचं. हे ज्याच्या ठिकाणी राहत नाही त्याला मोक्ष म्हणून अशी त्याची संगती लावून घ्यायची. म्हणजेच काय, अपवर्गाची. इथं काय दिलं, अपवर्गाची. अपवर्ग ज्याच्या ठिकाणी नसतो म्हणजे हे सगळ्या गोष्टी त्याच्या ठिकाणी, मरण नाही, भीती नाही, बाकीचं फजिती नाही, काहीच त्याच्या ठिकाणी राहिलं नाही त्या प वर्गामध्ये. ते शब्दामध्ये काय, त्या शब्दाला अनुसरून लक्षात घ्यायचं. असं ज्याच्या ठिकाणी राहिलं नाही त्याला म्हणायचं मोक्ष. आणि राणीव म्हणजे काय, राणीव म्हणजे राज्य. काय म्हटलं जातं त्याला, राज्य असं म्हटलं जातं आहे का नाही? मग राज्य शब्दाने आता मला वाटतं 15व्या अध्यायामध्ये ओवी बघा बरं. सूर्य अधिष्ठिली प्राची, जगा राणीव दे प्रकाशाची, तैशी वाचा श्रुत्या ज्ञानाची दिवाळी करी. हे म्हटलं का नाही त्या ठिकाणी. जसं पूर्व दिशेला सूर्योदय झाला तर ती पूर्व दिशा काय करते, आपल्याला मिळालेला प्रकाश बाकीच्या दिशांना देते का नाही. सूर्य अधिष्ठिली प्राची, प्राची म्हणजे कुठं, पूर्व दिशेला आहे का नाही. उगवला आणि जगा राणीव देव प्रकाशाची, आणि सगळ्या जगात सगळ्या दिशांना ही काय करते, सगळ्या प्रकाशाचं राणीव. राणीव म्हणजे राज्य प्राप्त करून देते ऐक नाही. राणीव शब्दाचा अर्थ काय करायचं, राज्य त्या ठिकाणी म्हणायचं. मग असं मोक्षरूपी राज्य आणि कोणाला शोभून दिसतं बरं, अलंकारे जे आहे का नाही. हा राणीव अलंकारे जे. मग असं राणीव म्हणजे मोक्षरूपी राज्य आणि कोणाच्या ठिकाणी शोभून दिसतं बरं, आता सांगा बरं तुम्ही. बोला जरा थोडं. इथं दिलं ना वरती. योगाच्या ठिकाणी. काय बोलले, योगाच्या ठिकाणी. इथं बघा ना, दैवा सदैवा. योगाच्या ठिकाणी. हा म्हणजे तो जो दैवाने सांगितलं की नाही, जो नियमितपणाने वागणारा आहे का नाही. आणि असा नियमितपणा ज्याला घडतो तो सदैवा, तो भाग्यवान आहे. आणि त्या भाग्यवानालाच काय, हे मोक्षरूपी राज्य त्या ठिकाणी काय शोभून दिसतं का. आचार भ्रष्टी लोकांना शोभून दिसतं, आचार भ्रष्टी लोकांना शोभून दिसत नाही. ते म्हटले आचार भ्रष्टी सदा कष्टी, याला मोक्ष आहे का, यांना कष्टच यांच्या नशिबामध्ये, यांच्या नशिबामध्ये कष्ट आहे. यांना मोक्षरूपी राज्य आणि त्या राज्याच्या अलंकाराने हे कधी शोभून दिसतील का, शोभाला तिथपर्यंत जातील का. हे शोभायमान होण्याकरता तिथपर्यंत जाऊ शकत नाही. हे कोणाला शोभून दिसेल, हे मात्र फक्त दैववान आणि ज्याने अशा प्रकारे नियमितपणा ठेवलेला आहे त्या दैववान असणाऱ्या लोकांना अशा प्रकारे हे मोक्षरूपी असणारं राज्य आणि ह्या राज्याने मात्र त्या ठिकाणी काय चांगल्या प्रकारे ते शोभून दिसत असतात.
अनेक प्रकारे त्याचा विचार करता येतो. तसं तुकोबरा एका ठिकाणी म्हणतात, काकड्यामध्ये उंच देवाची चरण तेथे झाले अधिष्ठान, आहे का नाही. तिथं अधिष्ठान म्हणजे तिथं झालं. आता ते थोडक्यात तिथं अधिष्ठान झालं म्हणजे तिथं शोभून दिसतात ना. कुठं शोभून दिसतात? तिथं शोभून दिसतात. कुठं? त्या उंच आसनावरती शोभून दिसतात. ते उंच आसन म्हणजे काय? उंच आसन म्हणजे मोक्ष आहे का नाही. आता त्या आसनावर बसलो, आता त्या आसनावर उठायचं का आपल्याला? त्या आसनावर अजिबात सुद्धा उठायचं नाही, तिथं बसूनच राहायचं. का? त्याच्यासाठीच 8 तास केला होता ना. याजसाठी केला होता अट्टहास, दिस शेवटचा गोड व्हावा, आहे का नाही. ह्याच्यासाठीच 8 तास असतो. किंवा तुका म्हणे मुक्ती परिनिली नोरी आणि आता दिवसचारी खेळीमिळी, असं म्हटलं की नाही. आता ही मुक्ती आहे का नाही, आणि हिला काय केलंय? वरलेलं आहे, किंवा हिनं मला वरलेलं आहे. मग आता 4 दिवस काय करायचंय? हिच्याबरोबर मला काय करायचंय? हिच्याबरोबर मला संसार करायचा आहे. कोणता संसार करायचा आहे? मोक्षरूपी संसार करायचा आहे. आता हा संसार करायचा आहे का? हा आपला नाही संसार करायचा. आपल्या लहान पोरांच्या भातुकल्यासारखा नाही संसार करायचा. आता जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद घ्यायचा. कोणाबरोबर? मुक्तीच्या बरोबर आनंद घ्यायचा आहे. म्हणून अशा प्रकारे काय, ती मुक्ती कोणाला शोभून दिसते? त्यांना शोभून दिसते. कोणी? ज्यांनी आपली इंद्रिय आवडलेली आहेत, अशा प्रकारे नियमितपणा ठेवलेला आहे, कोणती गोष्ट परिमितच त्या ठिकाणी करत आहे, असे जे दैववान आहेत, अशा प्रकारे त्या दैववानांना ही अपवर्गाचे म्हणजे मोक्षरूपी आणि अशा राज्याने ते चांगल्या प्रकारे शोभायमान त्या ठिकाणी दिसू लागतात, दिसतात. पुढचा श्लोक वाचा चला आता. वाचू रे. हा. यथा दीपो निवासस्थो नेनते सोपमा स्मृता योगिनो यत चित्तस्य युज्यतो योगमात्मना. श्लोक टीका श्री ज्ञानोबा श्री तुकाराम. यथा दीपो निवातस्थो नैगते सोपमा स्मृता योगिनो यच्चित्तस्य युज्यतो योगमात्मना. काय म्हटलं या ठिकाणी पहा. निर्वाती ठेविला दीपू तेवता एकसारखा, तैसे आत्म अनुसंधानी योग्याचे चित्त वर्णिती. निर्वाती ठेविला दीपू. आता हा दिवा आहे का नाही, दिवा, या दिवा म्हणजेच काय? आपलं चित्त आहे. आणि ह्या चित्ताला सोपमा म्हणजे उपाधी त्याने दिलेली आहे. म्हणजे ह्या आता चित्ताला उपाधी कशी द्यायची, आहे का नाही. ही चित्त म्हणजेच काय? हे चित्त म्हणजे चैतन्य. पण म्हणून तुम्ही म्हणाला ह्या अंतःकरणाचा भाग आला. अहो, अंतःकरणाचा भाग आला, पण त्या अंतःकरणामध्येच परमात्मा प्रतिबिंबित होत असतो. बाकीच्या ठिकाणी बिंबित होत असतो का? होत नसतो. जसं आपण मागं विचारसागरात असं पाहिलं की ही भिंत पण आहे आणि आरसा पण आहे. मग त्या भिंतीवरती आणि आपलं चित्र प्रतिबिंबित होत असतं का? नाही होत. पण आरशामध्ये होतं का नाही? मग आरसा सुद्धा काय? पृथ्वीच्या परमाणूचाच अंश आहे. आणि भिंत सुद्धा काय? पृथ्वीच्या परमाणूचाच अंश आहे. पण ते अंतःकरण जे आहे, आपला आरसा जो आहे, तो शुद्ध परमाणूचा अंश आहे आणि भिंत जी आहे ती अशुद्ध परमाणूचा अंश आहे. तसं आता हे अंतःकरण आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये काय? शुद्ध आणि अशुद्ध. म्हणून अंतःकरणाला काय? सत्व असं म्हटलं जातं. म्हणजे ते शुद्ध सत्वगुणाचा परिणाम म्हणून त्या अंतःकरणाला म्हटलं जातं. त्या अंतःकरणाचाच एक भाग चित्त, बरोबर आहे की नाही. म्हणून त्या अंतःकरणामध्ये काय आहे? परमात्मा प्रतिबिंबित होत असतो आणि तो परमात्मा प्रतिबिंबित झाल्याच्या नंतर त्या चित्ताला चैतन्य असं म्हटलं जातं. जसं एखादं चित्र तुम्ही त्या फळ्यावरती काढलं आहे की नाही, तेव्हा त्या फळ्याला काहीतरी वेगळं नाव येतं का नाही? काहीतरी वेगळं नाव येतं. किंवा आपण हे आता इथं जर काही वेगळं सोंग घेतलं तर ह्या शरीराला काहीतरी वेगळंच नाव येऊ शकतं, बरोबर आहे की नाही. तसं त्या चित्तामध्ये परमात्मा स्थिर झाला, म्हणून त्याला चित्त चैतन्य असं म्हटलं जातं, चित्ताचं चैतन्य असं म्हटलं जातं. पण मग आता ते चित्ताचं चैतन्य सांगत असताना ते चित्ताचं चैतन्य कधी होतं, हा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आपल्याला
विचारात घ्यायचं. कसं घ्यायचं? जसं फार असा वारा येत असेल आणि तिथं दिवा लावला आपण, तो दिवा राहील का बरं? दिवा राहू शकत नाही. का राहू शकत नाही दिवा? वारा येतो म्हणून दिवा राहत नाही. बरोबर आहे की नाही? मला असं वाटतं दुसऱ्याच अध्यायामध्ये आपण ओवी पाहिले होते. ते माऊली म्हणतात, जैसा निर्वातीचा दीपू सर्वता नेनो कंपू, तैसा स्थिर बुद्धी योग युक्तू. बरोबर ना? म्हणजे निवाऱ्याला ठेवलेला दिवा आणि काही केला त्या ठिकाणी थोडा सुद्धा हालत नाही. तो एकसारखा काय त्या ठिकाणी लखलखीत तेवत असतो. बरोबर आहे की नाही? तसा योगयुक्त पुरुष काय करतो? योगयुक्त पुरुष आपल्या आत्मस्वरूपामध्ये काय आहे? स्थिर त्या ठिकाणी असतो. कसा स्थिर असतो? जसा तो निवाऱ्याला ठेवलेला दिवा थोडा सुद्धा हालत नाही, त्याप्रमाणे हा योगयुक्त पुरुष आणि थोडा सुद्धा काय आहे? परमात्म्यापासून ढळत नाही. म्हणून आता ह्या असणाऱ्या चित्ताला उपमा द्यायची. तर कोणती उपमा द्यावी आता? बाकीचे पण न हलणारे पदार्थ आपण पाहतो की नाही? न हलणारे. आता हे घर हलतं का? घर हालत नाही. हा बोला ना. दुसऱ्या अध्यायातली 341वी ओवी आहे. जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा नेणे कंपू, तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूप योगयुक्त. हा, तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपी योगयुक्त. हा, मग हीच ओवी बोललो ना आपण. हीच हो, ओवी हीच बोललो. ओवी हा हीच ओवी बोल. हा हीच बोललो ना. तुम्ही कोणती ऐकली मग? हीच बोललो आपण ओवी ना. हीच ओवी. त्याच्यातला स्वस्वरूप हा शब्द हा हा महत्वाचा आहे. हा ते ते बरोबर आहे. ते तैसा स्वस्वरूपी योगयुक्त असा हे शब्द जो आला ना, तो नाही बोललो आपण. म्हणजे स्वस्वरूप आपल्या स्वस्वरूपामध्ये तो योगयुक्त स्थिर झालेला असतो. हे राहिलं होतं बोलायचं. बरोबर आहे. हा म्हणजे इथं कुठं राहिलं ना असं तुम्ही भरून काढा, म्हणजे मग ते बरोबर. आता मला पण किती आठवणार आहे असं होतं ना कधी कधी. म्हणून काय मुद्दा आला होता की यथा दीपो निवा नाही, इथं खाली वाचायचं नाही का? निर्वाती ठेवीला दीप तेवता तेवतो एकसारखा. मग जसा त्या ठिकाणी निवाऱ्याला ठेवलेला दिवा जसा कसा असतो? एकसारखा लखलखीत त्या ठिकाणी तेवत असतो, म्हणजे त्या ठिकाणी प्रज्वलित जळत असतो. अगदी त्याप्रमाणे तसे आत्म अनुसंधानी योग्याचं चित्त वर्णिती. अगदी त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या अनुसंधानामध्ये योग्याचं चित्त स्थिर झालेलं असतं. अशा प्रकारे त्याचं वर्णन करतात. पण कसं वर्णन करतात योग्याचं चित्ताचं वर्णन? दिव्याच्या लखलखीत न हलणाऱ्या दिव्याच्या लखलखीत तेवत राहणाऱ्या दिव्याप्रमाणे ह्या योग्याच्या चित्ताचं वर्णन केलं जातं. असा सरळ अर्थ या ठिकाणी घेतला जातो. आता ते थोडं चित्त आपल्याला पाहायचं आहे. चित्ताचं स्वरूप कसं आहे ते पण पाहायचं आहे. तो कसा हलत नाही, का हलत नाही, याचा विचार आता काय करू आपण? उद्याला करू. आज या ठिकाणी आपण थांबून घेऊ. जास्त झालं का मग परत लक्षात राहणार नाही. थोडं थोडं घेतलं ना म्हणजे आपलं ते लक्षात राहू शकतं. ठीक आहे. पुंडलिकावरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय.